कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल तर ती शाकाहारी जी भाजी असेल, व्हेजमध्ये जर भाजी असेल तर आपण पनीरची भाजी करतो. किंवा कोणी पाहुणे यायचे असतील तर आपल्याला पनीरचीच भाजी आठवते. किंवा आपण रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळलेलो असतो, त्यावेळेस आपली वेगळी जर भाजी आपल्याला बनवायची असेल तर आपण पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की पनीरचीच भाजी करायची. तर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला काही बदल म्हणून जर भाजी करायची असेल तर पनीरचीच भाजी आपण नेहमी करतो. हॉटेलमध्ये गेलो तरीही आपल्याला जास्त करून भाजी मागवतो म्हणजे पनीरची भाजी. तर सगळ्यांच्याच आवडीची ही पनीरची भाजी असते. तर ही पनीरची भाजी आपण जेव्हा घरी करतो तर त्यावेळेस आपल्याला पनीर तर आपण विकत आणतो किंवा घरीसुद्धा करतो, पण त्यासाठी जो मसाला असतो तो आपण बाहेरून विकत आणतो. तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा, कारण कधी काही केलेला असतो, त्यामध्ये काय टाकलेलं असतं हे माहीत नसतं, तर आपण जर तसाच पनीर मसाला अगदी अजून छान असा जर बनवला तर घरी आपण छान बनवू शकतो आणि भाजीसुद्धा टेस्टी बनवू शकतो आपण. अगदी काही अवघड नाही किंवा जास्त वेगळेही इन्ग्रेडियंट आपल्याला वापरायचे नाहीत. खडे मसाले जर असतील तर अगदी घरच्या घरी आपण अगदी झटपट अशी ही मसाल्याची रेसिपी किंवा मसाला बनवू शकतो. चला तर मग आज आपण पनीर मसाला पावडर बनवलेली आहे, तर ती कशी बनवायची ते बघूयात. तर पहिल्यांदा मी अगदी प्लेन पॅन घेतलेला आहे. तुम्ही नेरले पॅन घ्या, साधा पॅन घ्या, पण भाजण्यासाठी असा सपाट चांगला असा पॅन पाहिजे. तर 10 ते 15 मी बेडगी मिरची घेतलेली आहे. मी त्याचे देठ काढलेत आणि छोटे छोटे तुकडे करून त्यातल्या बिया काढून घेतल्यात. नंतर 2 आपण जायफळ घेतलेले आहेत. तर हे केरळचे खडे मसाले असल्यामुळे हे जायफळ तुम्हाला वेगळं दिसत असेल, त्याला वरचं कवच आहे, नंतर आपण ते काढून टाकणार आहोत. नंतर 2 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. नंतर लवंग घेतली 1 चमचा, काळी मिरी घेतलेली आहे 2 चमचे. नंतर धणे घ्यायचेत आपल्याला 6 चमचे. नंतर आपण घेऊयात जिरे 4 चमचे. नंतर बडीशेप 2 चमचे. जावेत्री 2 चमचे. कसुरी मेथी 4 चमचे. आणि 10 ते 12 पानं तेजपत्त्याची. आता एवढं आपल्याला आता हे पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यातच मी एक छोटासा सुंठेचा तुकडा टाकते आहे आणि एक मोठ्या आकाराचा लसूण कांडी जी आहे ती सालीसकट मी त्यामध्ये टाकलेली आहे भाजायला. आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती अगदी हलकंसं भाजून घ्यायचं, जास्तही करपवायचं नाही. अगदी त्यात जे मॉइश्चराईज असेल तर ते निघून जाईल अशाच पद्धतीने आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तर अगदी 2-3 मिनिटभरच आपण पॅन तापल्यानंतर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे इन्ग्रेडियंट किंवा ह्या ज्या वस्तू आहेत तर अगदी थोड्याशा कडक झाल्या पाहिजेत, म्हणजे मिक्सरला फिरवता येतील चांगल्या आणि आपली ही जी मसाला पावडर आहे ती अगदी बारीक होते. तर आता हे सगळं आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी मंद गॅसवरती हे भाजून घेते. तर अगदी घरामध्ये थोडासा सुगंध सुटायला लागला की भाजण्याचं आपण ही प्रक्रिया बंद करायची. हे पहा, आता हे तेजपत्ता मी तोडून बघते तर हलकासा आता लगेच तुटला जातो आहे. मिरचीसुद्धा बघा लगेच कडकसुद्धा झालेली आहे, तर लगेच तुटलं जातं आहे. तर आता हे आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता गॅस बंद केल्यानंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये 2 चमचे हळद, म्हणजे गरम असतानाच हळदसुद्धा त्यामध्ये गरम होते. तर ती हळद आपण त्यामध्ये मिक्स करूयात. आता मी खाली उतरून घेतला आहे पॅन. आता त्यात ज्या वस्तू आपल्या ज्या कडक किंवा मोठ्या आहेत त्या काढून घ्यायच्यात. तर 2 जायफळ जे होते ते मी काढून घेतलेत आणि 1 सुंठीचा तुकडा जो टाकला होता तो काढून घेतला. आता ही दालचिनी जी आहे ती मोठी आहे, मिक्सरला फिरली जाणार नाही म्हणून मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. तर आता हे जे भाजलेल्या आपल्या ज्या वस्तू आहेत आपण आता ह्या गार करून घ्यायच्यात.
तेजपत्तासुद्धा मी थोडासा बारीक करते, कारण मिक्सरला फिरला जाणार नाही. मिरच्या मोठ्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही हाताने बारीक करू शकता. तर आता आपण हे थंड व्हायला ठेवून देऊयात. आता हे थंड झाल्यानंतर आपण आता हे जे काढलेलं जायफळ आहे, मी वरचं कवर काढून अगदी खलबत्त्यामध्ये बारीक केलं आहे आणि सुंठही बारीक केलेली आहे. नंतर 2 चमचे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आपण टाकतो आहे, म्हणजेच भाजीला छान असा थिकनेसपणा येतो. आणि ही भाजी थोडीशी गोडसर असते म्हणून 2 चमचे साखर त्यामध्ये मी टाकली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं अगदी थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण हे फिरवून घेऊयात. तर मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे पहा असं छान अशी बारीक अशी पावडर झालेली आहे. तर बघा, जास्तही वेळ लागत नाही, पण घरच्या घरी हा मसाला आपण जर तयार केला आणि याची जर भाजी बनवली तर अतिशय सुंदर लागते. तर आपल्याला बाहेरून मसाला आणण्याची अजिबात गरज नाही. जर खडे मसाले आपण कायम घरात जर ठेवले तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला हे मसाले तयार करून आपण भाज्या बनवू शकतो. तर बघा, आता हे छान असं सगळा मसाला आपला बारीक करून घेते मी. हे सगळं आता एकत्र करूयात. तर 2 बॅचमध्येही मी फिरवून घेतलेलं होतं. तर मस्त असा आपला हा जो मसाला आहे, पनीर मसाला, तर घरच्या घरी अतिशय कमी वेळात, काही जास्त त्रास न होता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता तुम्ही भाजीसुद्धा याची करून पहा, अतिशय टेस्टी होते. आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. असं कसं झालं मला ही पण कमेंट करून सांगा, ही भाजी कशी बनली ती. तर आता बघा, एका बाउलमध्ये मी काढून घेते. तर आपण बाहेरून जेव्हा विकत आणतो तर त्याची किंमतही जास्त असते आणि त्यामध्ये काही केमिकल असतात, रंग असतात. पण त्याच पद्धतीचा जो मसाला आहे, आपण घरी मस्त छान टेस्टी बनवू शकतो. आपले खडे मसाले जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर मसाला हा अतिशय सुंदर बनतो. आणि ह्या ताज्या मसाल्याची भाजी जर केली तर आपली भाजीसुद्धा छान अशी टेस्टी बनते. तर तुम्ही बघू शकताय त्याचा छान असा रंग आणि चवसुद्धा अगदी छान आहे. तर बघा, मस्त आपला हा पनीर मसाला पावडर ही रेडी झालेली आहे. तर ही तुम्हाला स्टोअर जर करून ठेवायची असेल तर हवाबंद बरणीमध्ये, स्वच्छ बरणीमध्ये तुम्ही हे चांगली 3 ते 4 महिने चांगली टिकते सुद्धा. याला अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही किंवा पाण्याचा ओला चमचा तुम्ही त्यामध्ये घालू नका. अतिशय अगदी छान अशी बरेच दिवस ही टिकते. त्यामुळे तुम्ही एकदमही करून घेऊ शकता किंवा ताजासुद्धा हा मसाला तुम्ही बनवून भाजी करू शकता. तर आता हा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि शेअरसुद्धा तुम्ही आपल्या मैत्रिणींना करा, कारण असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आपले जे रोज अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि रोजचे रोज तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत